येत्या येत्या रॉस शहरामध्ये मुस्लिम महोदयामध्ये आज पक्षप्रवेश मला पार पडला आणि खऱ्या अर्थाने ऐतिहासिक हा कोळण नाक्यावरची छोटेखानी सभा आणि मग सभेची सुरुवात करताना मी देवाचे पद खरं सांगेन बोललो. याचं कारण असं आहे की गत 4-5 दिवस महाराष्ट्रामध्ये खरंच एक वादळ रोगवते किंवा आपल्या समोर आलं. आपण सगळ्यांनी टीव्हीच्या माध्यमातून बघितलं की राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते किंवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाच्या मुलाचा पराक्रम आपण सगळ्यांनी बघितला. एक बाप मुलासाठी किती खोटं बोलतोय हे देखील आपण बघितलं. आता राष्ट्रवादीला काही नवीन नाही आहे. याच कोळण नाक्यावरचा 70,000 कोटीचा भ्रष्टाचार आपण बघितला. परवा आपण बघितलं की मुंडे साहेबांनी कोणाची सुपारी कशी दिली हे चित्र बघितलं. अतिशय भयावह परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण आहे. आणि सत्य आहे की अनेक पत्रकार किंवा इतर मान्यवर चर्चा करतात की खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या अगोदर ते घोटाळे कसे बाहेर आले याची खूप लोकांना चर्चा निश्चित आहे. माझा संशय वेगळा आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचाच घात केला असं माझं म्हणणं आहे. कारण एकत्र आपण परवा बघितलं की अजितदादाची पत्रकार परिषदेमध्ये काही मान्यवर चेहरे आपल्यासमोर दिसले. पहिल्यांदा ते हसत होते, नंतर अति गंभीर झाले बरेचसे. एवढं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं की ही घडलेली घटना अशी अजिबात नाही आहे. पण खरं महाराष्ट्र बघतोय बरेचसे बोलणारे मंत्री आहेत, त्यांना काही बंधनं निश्चित आहेत. त्यामुळे मी जे आज बोलणार म्हणून मी देवाशपथ खरं सांगून बोललो. काय होईल कारवाई ते होईल, मला काही फरक पडणार नाही. पण जे सत्य आहे ते मी बोलणार. कारण या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी खरं तर महाराष्ट्र लुटलंय आपण बघितलं. ओरबडून खाली बोललं तरी काय वादा नाही आहे. हा 300 कोटी 70,000 कोटी मग 1800 कोटी हे सगळे आकडे आपण ऐकतो. सर्वसामान्य माणसाला कधी विचार करण्याची गोष्ट आहे की एवढ्या कोटी नुसतं आपण लिहिलं तरी आपल्याला आश्चर्य वाटेल. म्हणजे त्रिवार सत्य आहे की कशा पद्धतीने लुटमार करायची ही याची संस्कृती निश्चित आहे. खरं तर आज मी हिशोब घेण्यासाठी आलो. कारण मध्यंतरी बरेचसे इथले महान नेते खासदार महोदय तटकरे साहेब पण त्यांचे सुपुत्र असतील, ज्याला तुम्ही सगळे भाई बोलता, किंवा मंत्री महोदय ताई असतील, ते तुमच्या माझ्याविषयी किंवा महिलांविषयी ज्या पद्धतीने पत्रकारांना सामोरं जाताना बोलते, विचार नाही करत की आपण मंत्री आहोत, आपण खासदार आहोत, आपण माजी आमदार आहोत, कधी विचार नाही आहे. एक लहान बालिश बुद्धीप्रमाणे ते बोलत जातं. कुठलाही आपल्या एखाद्या कार्यकर्त्याने वक्तव्य केलं की त्याच्यावरती रिॲक्शन ज्या पद्धतीने असते. एवढ्या वर्ष सक्रिय राजकारणामध्ये ज्याने अनेक पदं भूषवली, मंत्री, पालकमंत्री, खासदार भूषवलेल्या व्यक्तीने अशा पद्धतीने बोलणं याचा अर्थ असा आहे की त्यांची पायाखालची वाळू नक्की सरली आहे. आता निवडणुका आल्यात. आता ताई भाई साहेब येतील, मावळे साहेब, एखादं आज कोल्हापूरमध्ये मिटिंग झालं लगेच त्यांचा रात्री प्रवास सुरू होईल. इतर जे आपल्याला येऊन पाहतात त्यांचं थांबा, आम्ही तुमचं सगळं कल्याण करतो. इतिहास साक्षीला आहे सर्व. मित्र, अनेक मंचावरचे मान्यवर आहेत किंवा रायगडच्या अनेक दिग्गज मंडळी आहेत. खरंच या तटकरे फॅमिली प्रत्येकाचा घात केला आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो, मला तर 3 वेळा बसवले, बरेचसे 2दा बसवले. आता मंचावरचे ज्ञानदेव असेल, महोदय असेल, अनेकांना बसवले. आता एक विषय तितके आहे. मगाशी मावळे सर बोलले की त्रिमूर्ती आहे. त्रिमूर्ती तर आम्ही आहोत, पण 2 महेंद्र आणि 1 धर्मेंद्र आहे. आमचा शोले पिक्चर चालू आहे, तुम्ही काळजी करू नका. या सगळ्या गोष्टीमध्ये कशा पद्धतीने कळवळून करतो हे चित्र स्पष्ट नक्की होईल. आता राजकारणामध्ये बरेचसे अनेक प्रयोग करतात लोक. आपण बघितलं कर्जतमध्ये आमच्या आमदार मैदान तुम्हाला अडचण येण्यासाठी महायुती सोडून महाआघाडीचे उबाटाच्या बरोबर त्यांनी अलायन्स करायचा प्रयत्न केला, महायुती करायचा प्रयत्न केला. खरं तर ती पत्रकार परिषद सगळ्यांनी बघितली पत्रकारांनी, पण पुन्हा तटकरे साहेबांनी त्याच्यावरती ऍक्शन रिॲक्शन दिली की हे सगळं मला माहित नाही, मला माहिती आहे दिवाळीची कदाचित पार्टी असेल. आता तटकरे साहेब किती खोटं बोलतात हे महाराष्ट्राला नक्की माहिती आहे. त्यांचा चेहऱ्यावरचा भाव तो नक्की सांगतो. कारण ते राष्ट्रवादीचे प्रदेशाचे आहेत.
त्याच्यामुळे प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये ते कशा पद्धतीने रिॲक्ट होतात हे आपण सगळ्यांनी बघितलं. आणि म्हणून महाराष्ट्र रायगड जनता आता शून्य आहे. खरं तर ह्या निवडणुकीमध्ये आम्ही हिशोब तर नक्की करणार, कारण अनेक वेळा अनेकांना फसवलं, अनेकांची कुटुंब बर्बाद केलेली आहेत. आपल्याला माहित आहे की खऱ्या अर्थाने अलिबागचं शेतकरी कामगार पक्ष साम्राज्य कधी मला वाटलं नसेल ते खऱ्या अर्थाने संपुष्टात येईल. पण जनतेच्या जीवावरती खऱ्या अर्थाने त्यांच्या कृपा आशीर्वादाने अलिबाग म्हणून त्याला हातभार केले हे आपण सगळ्यांनी बघितले. आता वेळ आहे खरं तर या वयातल्या तटकरी फामीला हातभार करण्याची. आणि म्हणून आजची सभा ही खऱ्या अर्थाने दिशादर्शक निश्चित आहे. आता निवडणुका आल्या, नगरपालिकेनंतर जिल्हा परिषद पंचायत निवडणूक आहेत, ग्रामपंचायत निवडणूक आहे. पुढील 3 वर्ष 3.5 वर्ष पुढे कुठल्याच निवडणुका नाही आहेत. आपण जे काय करायचं असेल ते याच निवडणुकांमध्ये आपल्याला हिशोब चिंता करायचा आहे. आता त्यांची गणित उलटफेर व्हायला लागले. आमच्या इथे नौकरी साहेब आहेत, त्या ठिकाणी ज्ञानदेवजी आहेत, साडा गाडा अभ्यास सगळे करणे म्हणजे चालके सभे सगळे अभ्यास मंडळी आहेत. आता अशा गोष्टीला कोणी घाबरत पण नाही, भीक पण झालं नाही आहे. तर आम्ही तिघेही मातब्बर आहोत. आमच्या पाठी शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून जे चित्र आता उभं राहिले ते खऱ्या अर्थाने बदलणारे चित्र आहे. मध्यंतरी रॉयलमध्ये आम्ही एक प्रयोग केला दही अंडीच्या रूपाने आणि तो सक्सेस झाला. तर शिंदे साहेबांनी त्या सहकार्याचं नक्की कौतुक करेन. त्यानंतर आमच्या ताईने प्रवेश केला, प्रमुख आहेत. एक रोहा बदलण्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. खरं तर रोह्याची शहरातली जनता शून्य निश्चित आहे, कारण गेले कित्येक वर्ष ती वाढ बघते आहे. ते खऱ्या अर्थाने आज त्या ठिकाणी नेतृत्व तयार झाले. आणि म्हणून बदलत्या रोह्यामध्ये आज आपण बघितलं की आशावादी लोक पण त्या ठिकाणी जाऊन बघितलं की आम्हाला उद्या तटकऱ्यांच्या कुंभाराशीमध्ये तिकीट मिळेल का, पण तसं दिसत नाही आहे. पण त्यापेक्षा घ्यायचं नाही आहे. आपल्या फळी खूप मजबूत आहे. मी अभ्यास केला सगळा, पूर्ण रोह्याच्या 10च्या 10 वॉर्डचा मी अभ्यास केला. खरं तर 10 वॉर्डची इच्छुकी एवढीच आहे की आपल्याला कित्येक लोकांना विनंती करायला लागेल. आणि मग रोहा बदलत्या रोह्यामध्ये आज निश्चित रोह्याची जनता उभी आहे. ती खऱ्या अर्थाने निवडणुकीला सामोरं जात असताना रोह्याची जनता हे बदल निश्चित होणार आहे. तर आपण बघितलं मुरुड सारख्या एका शहरामध्ये ज्याला नवाबी शहर आपण बोलतो, कधी कोणा वाटलं का ठिकाणी भगवा फडकेल. पण मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही देखील मावळ्या गणिनी कावेरी गेलो आणि रोह्याची नगरपालिका आपण ताब्यात घेतली. तशाच पद्धतीने खऱ्या अर्थाने आज रोह्याची नगरपालिका ताब्यात वेळ आली आहे. आणि म्हणून येतात आपण बघितलं मार्केटमधून येत असताना लोकांच्या चेहऱ्यावरचा हास्य बघितलं. परवा झालेला रोह्याच्या मुस्लिम मोहल्ल्यामधला प्रवेश आपण बघितला. खरं आहे की 2-4 दिवसामध्ये हे सगळं गणित उलटफेर निश्चित होणार आहे. आणि ताई भाई साहेबांचं इथलं राज्य निघून जाणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या काही तासामध्ये हे सगळं गणित उलटफेर होणार आहे. आणि मग आजची कोल्हापूर नाक्यावरची सभा ही खऱ्या अर्थाने दिशादर्शक निश्चित आहे. आज जे काय मला सांगायचं होतं ते खरं मी सांगितलं, कारण बरेचशेचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे. आरोप करायचं खूप काय आपण ठरवतो, सगळ्याच गोष्टीचा खुलासा या ठिकाणी करू शकतो. काही बंधने निश्चित आहेत, पण आमचा सबोरी सल्ला देखील आहे. या सगळ्या राजकीय गणितामध्ये येणाऱ्या नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषदेला कदाचित उलटफेर करण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्या घरात मंत्रीपद आहे, आपण खासदार. आता खासदारी आमच्या जीवावर उडाले. बरेचसे असेल, मी असेल, योगेशजी असतील, तर त्यावेळेला लोकांचा रोष करून घेतला. अनेक सगळे कार्यकर्ते सांगत होते ईश्वरजीला मदत करू नका, पण आदरणीय शिंदे साहेबांचा शब्द आम्ही पाळला आणि सर्वसामान्य जनतेला हात जोडून सांगितलं की एकदा चुकीला माफी देऊया. पण ती माफी एवढ्या आमच्या अंगाशी आली आहे की खऱ्या अर्थाने शेवट करणं ही काळाची गरज आहे. म्हणून आजची सभा खऱ्या अर्थाने येणाऱ्या रायगड जिल्ह्यातल्या पिंगुरा तटकरे साहेबांच्या साम्राज्याला सुरू करण्याचं काम या ठिकाणी निश्चित करेल असा माझा आशा निश्चित आहे. आज खऱ्या अर्थाने महान नेत्यांनी या ब्रिज खाली प्रवेश केलाय. बरेचसे हा खूप मोठा प्रश्न गंभीर आहे. आपण मंत्री आहात, खरं तर हवे ऑथॉरिटीची मिटिंग घेण्याचा अधिकार नक्की आपण आहे. गेले 17 वर्ष हा खऱ्या अर्थाने हवे होत नाही आहे. कोकणातले किंवा महाराष्ट्र जनता खरंच शिव्या देते आहे. सणानिमित्त इथून प्रवास करत असताना किती अपघात झाले, त्या सगळ्यांना दोष कोणाचा आहे तर मापले साहेबांनी त्यांनी सांगितलं
की इथले जे नेते आहेत तटकरेंनी खऱ्या अर्थाने येणाऱ्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना असेच चरकामध्ये उसळत टाकले की त्या चरकातनं रक्तच बाहेर आले. तर हा रस्ता होणं काळाची गरज आहे. मी आपल्याला विनंती निश्चित करेन माझ्या कोळाडवासियांच्या भयावासियांच्या वतीने की चंद्रकांतींचं मनापासून म्हणणं एकच आहे की याला जे साईड रस्ते आहेत ते असेल तर इतर त्यांचं जे मागणं आहे ते आपण काही दिवसातच हव्या होतं त्याची मिटिंग घेऊन आपण नक्की हा न्याय द्याल असं आशा व्यक्त करतो. तर निवडणुकीच्या काळामध्ये या भागा आंबेवाडीचा बदल हा निश्चित बदल आहे. तर मला चंद्रकांत किंवा याची ताकद निश्चित माहिती आहे. मागच्या वेळेस थोड्यासाठी आपण ही सीट गमावली पण आता माझी खात्री आहे की या ब्रिजच्या साक्षीने होणारी ही सभा ही खऱ्या अर्थाने बदल नक्की घेऊन आहे आणि त्याला लागणारं सगळं सहकार्य बरेचसे असेल मी असेल महेंद्र थोरे असतील आम्ही मनापासून तुम्हाला करू एवढी सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मंचावरील सर्व मान्यवर टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.